के अण्णामलाई एक असं नाव ज्याला तामिळनाडूत भाजपचा सिंघम नेता म्हणून ओळखलं जातं। शिवाय भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं। पण ते आता एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहे। ते म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पायउतार व्हायला लावेपर्यंत आणि पक्षाला सत्तेतून बाहेर करेपर्यंत चप्पल घालणार नसल्याची भीष्म प्रतिज्ञा त्यांनी केली आहे। आणि धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी आज आपल्या निवासस्थानाच्या आवारात स्वतःवर चापकाचे पटके देखील मारून घेतले आहेत। या संदर्भातील व्हिडिओ देखील त्यांनी आपल्या एक्स अकाउंटवर शेअर केला आहे। पण तामिळनाडूमध्ये नेमका असा कोणता प्रकार घडला आहे की ज्यामुळे अण्णामलाईंना चप्पल न घालण्याचा आणि अंगावर चापकाचे पटके मारून घेण्याचा निर्णय घ्यावा लागला? चला जाणून घेऊयात। नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय रुतम मराठी। तर त्याचं झालं असं की चेन्नईतील अण्णा विद्यापीठाच्या आवारात एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली। ही घटना 23 डिसेंबरला घडल्याचं सांगितलं जातं। या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक देखील केली आहे, ज्याचं नाव ज्ञानशेखरन असून तो डीएमकेच्या विद्यार्थी संघटनेचा एका क्षेत्राचा उपसंयोजक असल्याचं बोललं जाते। त्यामुळे आता या घटनेनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं असून भाजपने सत्ताधारी डीएमकेला घेरलं आहे। अण्णा विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांचं संरक्षण करण्यात डीएमके सरकार अपयशी ठरलं आहे। त्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी संतापलेल्या अण्णामलाई यांनी काल तातडीने एक पत्रकार परिषद बोलावली होती। यावेळी या प्रकरणातील आरोपीचे डीएमके नेत्यांशी संबंध असल्याने ही घटना घडल्याचं त्यांनी म्हटलं आहे। या व्यतिरिक्त अण्णामलाई यांनी पोलिसांवर हे आरोप केले आहेत। पोलिसांनी एफआयआर सार्वजनिक करून पीडितेची ओळख उघड केली। पीडितेची बदनामी झाल्याचे सांगताना अण्णामलाई यांना संताप अनावर झाला आणि त्यांनी अचानक पायातील बूट काढून हातात घेतले। या दरम्यान अण्णामलाई यांनी सांगितलं की माझ्या घरासमोर मी आंदोलन करणार आहे, स्वतःला 6 वेळा आसोडाचे पटके मारून घेईल, उद्यापासून 48 दिवसांचा उपवास करेल आणि 6 हातांच्या मरुगनला आवाहन करेल। उद्यापासून प्रत्येक सदस्य घरासमोर आंदोलन करतील। जोपर्यंत डीएमके सत्तेतून बाहेर होत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही। आता हे संपायलाच हवं असं त्यांनी म्हटलं आहे। त्यामुळे लागलीच अण्णामलाई यांनी आज कोइंबतूर येथील आपल्या निवासस्थानी स्वतःवर चापकाचे 6 फटके मारत आपला शब्द खरा करून दाखवला आणि सत्ताधारी स्टॅलिन सरकारचा निषेध केला। हे ते स्टॅलिन आहेत ज्यांच्या मुलाने म्हणजे उदयनिधी स्टॅलिनने 2 सप्टेंबर 2023 रोजी सनातन निर्मूलन परिषदेत सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरिया सारख्या आजारांशी केली होती। तेव्हा त्यांच्यावर चौफेर टीका देखील झाली होती। शिवाय सर्वोच्च न्यायालयाने देखील त्यांना या वादग्रस्त विधानावरून झापलं होतं। पण आता चेन्नईत झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर अण्णामलाई यांनी अचानक घेतलेल्या पावित्र्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली। त्यामुळे पुन्हा एकदा स्टॅलिन यांच्या समस्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। दरम्यान शेतकरी कुटुंबातून आलेले आणि कोणताही राजकीय वारसा नसलेले अण्णामलाई यांनी 25 ऑगस्ट 2020 रोजी भाजपमध्ये प्रवेश केला। तेव्हा पक्षाने त्यांना राज्य उपाध्यक्ष बनवले। त्यानंतर 11 महिन्यांनीच म्हणजे 9 जुलै 2021 ला भाजपने त्यांना तामिळनाडूचं प्रदेशाध्यक्ष बनवलं। वयाच्या अवघ्या 36व्या वर्षी प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत मजल मारणारे ते सर्वात कमी वयाचे भाजप नेते आहेत। विशेष बाब म्हणजे राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी IPS अधिकारी म्हणून सुद्धा कर्नाटकाच्या पोलीस दलात एक काळ गाजवला आहे। त्यांच्या याच बहुआयामी व्यक्तित्वामुळे ते अनेकदा चर्चेत असतात। आता चेन्नईतील बलात्कार प्रकरणी अण्णामलाईंनी सत्ताधारी स्टॅलिन सरकारविरुद्ध उभारलेल्या एल्गाराविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी रुतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।